नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग। मी श्रुती प्रमोदराव भोयर तुम्हा सर्वांचे स्वागत करते फिनिक्स अकॅडमी वर्धावरती। तर आज आपण शिकणार आहोत मराठीचा सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आहे विशेषण। ठीक आहे, तर विशेषण म्हणजे नेमकं काय, विशेषण काय असते, विशेष्य काय असते ते आज आपण शिकणार आहोत। विशेषणाचे प्रकार कोणते असते याच्यावर एक ना एक प्रश्न असतोच, म्हणजे आपला 1-2 मार्क्स कुठेच नाही गेले, 1 मार्क्स आपला बघतच असतो। बघा आता आज शिकणार आहोत विशेषण। ठीक आहे, तर विशेषण म्हणजे काय आता सर्वांनाच माहिती आहे, लहानपणापासून आपण शिकत आलो विशेषण म्हणजे काय। नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। एक मिनिट, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। तर विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते त्याला आपण काय म्हणतो, विशेष्य असे म्हणतो। विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते त्याला आपण काय म्हणतो, विशेष्य म्हणतो। ठीक आहे, तर उदाहरणार्थ मध्ये बघू आपण, धवळा बैल। ठीक आहे, धवळा बैल, धवळा काय झालं, विशेषण झालं आणि यातलं नाम कोणतं आहे तर बैल, नाम म्हणजेच विशेष्य। इथे काय होईल, ज्या नामाबद्दल विशेषण माहिती सांगते, बघा विशेषण ज्या नामाबद्दल माहिती सांगते त्याला आपण विशेष्य असे म्हणतो आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतो। ठीक आहे, विशेष्य क्लिअर झालं। दुसरं उदाहरण बघा, डोंबडी म्हैस। ठीक आहे, डोंबडी म्हैस म्हटलंय तर म्हैस काय झालं, इथे नाम झालंय आणि डोंबडी काय झालं, विशेषण झालंय। म्हैस म्हणजे नाम आणि विशेष्य ते एकच झालं आहे। डोंबडी म्हैस, कळला आता फरक विशेषण आणि विशेष्य मधला। त्यानंतर बघा, विशेषणाचे एकूण 3 प्रकार पडतात। कोणते कोणते प्रकार पडतात, त्याच्यामध्ये पण त्याचे सबप्रकार असतात आणखी। विशेषणाचे एकूण 3 प्रकार पडतात, गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण। तर संख्या विशेषणाचे आणखी 5 प्रकार पडतात। तर कोणते कोणते 5 प्रकार पडतात बघा, गणकवाचक, गणकवाचकलाच आपण काय म्हणतो, गणनावाचक। ठीक आहे, गणनावाचक म्हणतो। क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथक्वाचक आणि अनिश्चित। कळलं, विशेषणाचे एकूण 3 प्रकार पडतात, त्यामध्ये गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण। संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात, कोणते कोणते, गणकवाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथक्वाचक आणि अनिश्चित। विशेषण म्हणजे समजलं, विशेष्य म्हणजे समजलं, ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो। विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते त्याला आपण विशेष्य असे म्हणतो। ठीक आहे, विशेषण ज्या नामाबद्दल माहिती सांगते त्याला आपण विशेष्य असे म्हणतो। क्लिअर आहे एवढं। त्यानंतर बघा, आता सगळ्यात पहिला बघा गुण विशेषण। विशेषणाचा सर्वात पहिला प्रकार कोणता आहे, गुण विशेषण। गुण विशेषण म्हणजे काय बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्या नामातील गुण दर्शवत असेल तर त्याला गुण विशेषण असे म्हणतात। आता बघा उदाहरणार्थ मध्ये, कडू कारले, कडू कारले, कारले कसे आहे, कडू आहे, कारल्यामधला गुण दाखवत आहे, कारल्यामधला कडूपणाचा गुण दाखवत आहे, म्हणजे इथे काय झालंय, गुण विशेषण, कडू कारले। डोंबडा महादेव, महादेव कसा डोंबडा आहे, महादेव मधला गुण दाखवत आहे म्हणून ते काय झालंय, गुण विशेषण झालंय। सुंदर स्पृहा, स्पृहा म्हणजे काय, आपण बघा समानार्थी शब्द शिकलो, स्पृहा म्हणजे काय होते, इच्छा। ठीक आहे, इच्छा, आकांक्षा म्हणू शकतो आपण त्याला, स्पृहा म्हणजे इच्छा। सुंदर स्पृहा, इच्छा रेखीव चित्र, चित्र कसं आहे, रेखीव आहे। जाणता राजा, ठीक आहे, म्हणजे गुण विशेषण। म्हैस कशी आहे, भुरी आहे। ठीक आहे, एक मिनिट, हा बघा, तुटली खुर्ची, खुर्ची कशी तुटली आहे। रेखीव चित्र, चित्र कसं आहे, रेखीव आहे, चित्रामधला गुण दाखवत आहे म्हणजे गुण विशेषण। जानता राजा, राजा कसा जानता राजा म्हणजेच गुण विशेषण। भुरी म्हैस, म्हैस कशी आहे, भुरी आहे म्हणजेच गुण विशेषण। त्यानंतर बघा, शूर सरदार, शूर सरदार, सरदार कसा आहे, शूर आहे, सरदारामधला गुण दाखवत आहे, शूरपणाचा हा गुण दाखवत आहे म्हणून ते काय झालं, गुण विशेषण।
मुले कसे हुशार आहे, हुशार मुले. लांडगा बैल. वीर मावळे म्हणजे मावळ्यांमधला वीरपणाचा गुण दाखवत आहे, गुण विशेषण झालं आहे. ठीक आहे. तलवार कशी आहे, धारदार आहे, तलवारीमधला गुण दाखवत आहे. लटाऱ्या महादेव. इथे डोमडा महादेव होता, तिकडे लटाऱ्या महादेव. महादेव कसा आहे, लटाऱ्या आहे, म्हणजे काय, गुण विशेषण. जखमी वाघ. वाघ कसा, जखमी आहे. हिरवा चुडा. इथे रंग दाखवत आहे, चुड्याचा रंग दाखवत आहे हिरवा चुडा, म्हणजे तो काय झाला, गुण विशेषण झालं. उदाहरण कशा झालं, गुण विशेषणाचं. कळलं. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्या नामातील गुण दर्शवत असेल तर त्याला आपण गुण विशेषण असे म्हणतो. त्यानंतर बघा सार्वनामिक विशेषण. ठीक आहे. संख्या विशेषण आपण नंतर घेऊ हे झाल्यानंतर, कारण की संख्या विशेषणाचे गुण आणखी किती 5 प्रकार पडतात. ठीक आहे. तर ते प्रत्येकाचा एक एक प्रकार आता आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर आधी बघू आपण सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द सर्वनामापासून तयार होत असेल तर त्याला आपण सार्वनामिक विशेषण असे म्हणतो. बघा, नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द जर सर्वनामापासून तयार झाला असेल तर त्याला आपण सार्वनामिक विशेषण असे म्हणतो. सर्वनाम कोणते आहे, तू, मी, हा, जो, तो, कोण, काय, हे सगळे सर्वनाम आहे. बघा उदाहरणार्थ मध्ये बघा, कोणता प्राणी. कोणता सर्वनामापासून तयार झालाय, म्हणजे कोणता प्राणी सार्वनामिक विशेषण. तो पक्षी. पक्षी, तो काय आहे, सर्वनाम आहे. इथे तो म्हणजे सर्वनामापासून तयार झालेले विशेषण आहे, म्हणजे तो पक्षी सार्वनामिक विशेषण झालं. जशी परिस्थिती. जशी. ठीक आहे. जो पासून जो, जशी, जशी, ठीक आहे, जसा, हे सर्वनामिक विशेषण तयार होतात. तर जशी परिस्थिती हे काय झालं, सार्वनामिक विशेषण. तितका वेळ. तितका वेळ सार्वनामिक विशेषण. एवढी रक्कम सार्वनामिक विशेषण. म्हणजे सर्वनामापासून तयार झालेले जे सार्वनामिक विशेषण असतात, किंवा बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द सर्वनामापासून तयार होत असेल तर त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. नंतर बघा हा थैला. ठीक आहे. हे काय, हा काय आहे, हा, ही, हे सगळे सर्वनाम आहे. तसल्या गोष्टी. ठीक आहे. तसल्या गोष्टी. हा, हे याचं आहे, तसल्या गोष्टी. त्याचा पॅन्ट. ठीक आहे. सर्वनामापासून तयार होतात. असल्या झोपड्या. असा माणूस सार्वनामिक विशेषण. ठीक आहे. तेवढा पैसा सार्वनामिक विशेषण. आमचा वाद सार्वनामिक विशेषण. नंतर बघा माझा भाऊ. हे जुळलं आहे, हे सिंगल म्हणजे वेगवेगळं आहे. माझा भाऊ. माझा भाऊ काय झालं इथे, सार्वनामिक. माझा, माझा, माझी, माझे. ठीक आहे. हे सगळे सर्वनाम आहे, सार्वनामिक विशेषण आहे. माझा भाऊ काय झाला, सार्वनामिक विशेषण. तुमचा जवाई सार्वनामिक विशेषण. ही मुलगी. ही मुलगी सार्वनामिक विशेषण. कसला माज सार्वनामिक विशेषण. तिच्या साड्या. तो, ती, तिच्या, हे सगळे काय झाले, सर्वनामिक विशेषण झाले. तिच्या साड्या. त्याची पिशवी सार्वनामिक विशेषण. हे कशाचे उदाहरण आहे, सगळे सार्वनामिक विशेषण. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, बघा तू, मी, हा, जो, तो, कोण, काय, हे सगळे काय, सर्वनाम आहे. ठीक आहे. या सर्वनामापासून खालील वेगवेगळे सार्वनामिक विशेषण तयार होतात. आता कोणते कोणते सार्वनामिक विशेषण तयार होतात, आता बघा इथे. तू. तू पासून तुझा झालाय. तुझी, तुझा, तुझी, तुझे, तुझे, आणखी तुझ्या, हे सगळे सार्वनामिक विशेषण तयार होतात. तू पासून तुझा, तुझी, तुझे, तुझ्या, हे सगळे सार्वनामिक विशेषण तयार होतात. त्यानंतर बघा तो पासून काय होतं तयार, त्याचा, त्यांचा, त्याचे. ठीक आहे. त्याचे, त्यांचे, त्यांचे. ठीक आहे. हे सगळे सर्वनामिक विशेषण तो पासून तयार होतात. तो पासून त्याचा, त्यांचा, त्यांचे, त्याचे किंवा त्यांचे. ठीक आहे. त्यानंतर तो पासून तसा, तसला, तितका, तेवढा, तमका, हे सगळे सार्वनामिक विशेषण तयार होतात तो पासून. ठीक आहे. दोन्ही एकच आहेत. आम्ही. आम्ही पासून काय तयार होतं, आमचा. ठीक आहे. आमचा. त्यानंतर मी पासून माझा, माझे, माझे. ठीक आहे. तू, माझे, माझ्या होते, माझ्या, माझ्या. त्यानंतर माझी. ठीक आहे. माझी. हे सगळे सार्वनामिक विशेषण तयार होतात. मी पासून माझा, माझे, माझ्या, माझी, हे सगळे सार्वनामिक विशेषण तयार होतात. त्यानंतर जो पासून काय होते, जो पासून जसा, जसला, जितका, जेवढा, जशी, जशी. ठीक आहे. हे सगळे तयार होतात. त्यानंतर बघा हा पासून असा, असला, इतका, एवढा, अमका. ठीक आहे. हे सगळे सार्वनामिक विशेषण. काय पासून काय होते, काय, कसला तयार होते किंवा कसा तयार होतो. त्यानंतर बघा तू पासून तुम्ही, तुमचा. ठीक आहे.
ती पासून तिचा, तिचे, तिचे पण म्हणता येते इथे, तिचे, तो पासून तिचे, ती, तिचा, तिचे, हे काय झालं, या सर्वनामापासून वेगवेगळे सार्वनामिक विशेषण तयार होतात. ठीक आहे. तू पासून तुझा, तुझी, तुझे, तुझा, तो पासून त्याचा, त्यांचा, त्याचे, त्यांचे, तो पासून तसा, तसला, तितका, तेवढा, तमका, आम्ही पासून आमचा, मी पासून माझा, माझे, माझ्या, माझी, हे सगळे सार्वनामिक विशेषण तयार होतात. जो पासून जसा, जसला, जितका, जेवढा, जशी, हा पासून असा, असला, इतका, एवढा, अमका. बघा, काय पासून कसा, कसला, तुम्ही पासून तुमचा, ती पासून तिचा, तिचे. ठीक आहे. तिच्या पण तयार होते, तिच्या, तिच्या. ठीक आहे. तिच्या साड्या असं जर म्हटलं तर तिच्या, तिच्या काय झालं इथे, सार्वनामिक विशेषण झालाय. त्यानंतर बघा, कळलं सार्वनामिक विशेषण. आता बघायचं आपल्याला संख्या विशेषण. संख्या विशेषण काय आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर संख्यावाचक असेल, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर संख्यावाचक असेल तर त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. बघा, संख्या विशेषणाचे मुख्यतः 5 प्रकार पडतात. कोणते कोणते, आधी स्टार्टिंगला आपण घेतलं गणकवाचक म्हणजेच गणनावाचक म्हणतो आपण त्याला, त्यानंतर क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथक्वाचक आणि अनिश्चित. ठीक आहे. हे सर्व संख्या विशेषणाचे पुढील 5 प्रकार पडतात. बघा, आता व्याख्या समजली. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर संख्यावाचक असेल तर, जर संख्यावाचक असेल तर त्याला संख्या विशेषण असे म्हणतात. त्यानंतर बघा, आता त्याला सगळ्यात पहिला प्रकार काय घ्यायचा आपल्याला, गणकवाचक संख्या विशेषण. ठीक आहे. गणकवाचक संख्या विशेषण जिथे सरळ सरळ गणना करायची असेल किंवा एखाद्या नामाबद्दल निश्चित संख्या दर्शवायची असेल तर त्या नामापुढे येणाऱ्या विशेषणाला गणकवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. आलं लक्षात. जिथे सरळ सरळ गणना करायची असेल, ठीक आहे, किंवा एखाद्या नामाबद्दल निश्चित संख्या दर्शवायची असेल तर त्या नामापुढे येणाऱ्या विशेषणाला गणकवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ मध्ये बघा, 10 आंबे. आंबे किती आहे, 10, म्हणजे सरळ सरळ इथे गणना केलेली आहे. 1 लिटर दूध. 1 लिटर दूध बघा, हायलाइट केला इथे, 1 लिटर दूध म्हणजे काय, गणनावाचक. 4 बहिणी, गणनावाचक. 5 भावंड, गणनावाचक. 22 भाषा. ठीक आहे. 22 भाषा, गणनावाचक. कळलं. त्यानंतर बघा, अर्धा तास. ठीक आहे. गणनावाचक. इथे काय केले, सरळ सरळ गणना केली आहे. किंवा एखाद्या नामाबद्दल निश्चित संख्या दर्शवायची असेल तर आपण काय त्याला काय म्हणतो, त्या विशेषणाला गणकवाचक संख्या विशेषण असे म्हणतो. पाऊण किलो साखर. पाऊण किलो साखर. आता हे काय, पाऊण गणकवाचक. आता बघा, गणकवाचकाचे पण 3 प्रकार पडतात. ठीक आहे. गणकवाचक संख्या विशेषणाचे सुद्धा 3 प्रकार पडतात. पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. आता इथे तुम्हाला फरक दिसतोय ना, 10 बरोबर ॲक्युरेट संख्या दिली आहे, 1 पण दिली आहे बरोबर. 4 बहिणी. 4 बहिणी हे साकल्यमध्ये येते. 5 भावंड साकल्यमध्ये येते. 22 भाषा गणकमध्ये येते. अर्धा तास इथे काय, अपूर्णांकवाचक मध्ये येते. अपूर्णांकवाचक ही संख्या पूर्ण दिली आहे का, नाही. 1 असते, 2 असते, ती संख्या पूर्ण असते. इथे अर्धा दिलाय म्हणजे अपूर्णांकामध्ये येईल. पाऊण किलो साखर हे कशामध्ये येईल, अपूर्णांकवाचक संख्यामध्ये येईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याला गणकवाचकाचे 3 प्रकार बघायचे, कोणते ते बघू. आता पहिलं काय, पूर्णांकवाचक. ठीक आहे. पूर्णांकवाचक मध्ये काय येईल, 50 रुपये. सरळ सरळ संख्या दिली आहे, 50 रुपये. 24 तास, 30 रुपये. 3 म्हशी. सरळ सरळ इथे काय केलंय, संख्या दिली आहे, म्हणजे हे संख्या पूर्ण आहे म्हणून त्याला आपण पूर्णांकवाचक म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, अपूर्णांकवाचक. अपूर्णांकवाचक मध्ये म्हणजे संख्या इथे पूर्ण दिलेली राहणार नाही. अर्धा तास, पाऊण तास, 1.25 रुपया, 1.5 महिना, म्हणजे इथे संख्या पूर्ण दिली आहे का, नाही. तर इथे काय केलंय, संख्या अपूर्ण दिली आहे म्हणजे अपूर्णांकवाचक झालं. ठीक आहे. हे कशाचे प्रकार आहे आपण बघतोय, गणकवाचकाचे. ठीक आहे. गणकवाचकाचे प्रकार बघतोय. संख्या विशेषणाचा पहिला प्रकार. त्यानंतर बघा, साकल्यवाचक. साकल्यवाचक मध्ये काय, 2 बहिणी, 5 भाऊ, 50 पाहुणे, 3 चुलते. 3 चुलते म्हणजे सगळेच्या सगळे, काहीही शिल्लक न राहता. 4 बहिणी असेल, 4 बहिणी. 5 भावंड म्हणजे काय, साकल्यवाचक मध्ये काहीही शिल्लक न राहतात, सगळेच्या सगळेच म्हणजेच साकल्यवाचक. आलं लक्षात. 2 बहिणी, 5 भाऊ, 50 पाहुणे, 3 चुलते, हे सगळे काय झाले, साकल्यवाचक झाले. त्यानंतर बघा, त्यानंतर आहे संख्या विशेषणाचा दुसरा प्रकार आहे क्रमवाचक संख्या विशेषण. ठीक आहे.
क्रमवाचक संख्या विशेषण. जर एखादे संख्या विशेषण हे क्रम दर्शवत असेल, जर एखादे संख्या विशेषण हे क्रम दर्शवत असेल तर त्याला क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. ठीक आहे, आता बघा क्रम दाखवायचा इथे आपल्याला. उदाहरणार्थमध्ये 21वा वाढदिवस, ठीक आहे, 20वा वाढदिवस हे काय दाखवत आहे? क्रम दाखवत आहे. 5वा मजला क्रम दाखवत आहे. 60वा वाढदिवस क्रम. 9वे वर्ष क्रम दाखवत आहे. 4था वर्ग, चतुर्थी विभक्ती, ठीक आहे. शतक महोत्सव म्हणजे काय? 100 वर्ष पूर्ण झाले म्हणतो आपण. ठीक आहे, शतक महोत्सव. शतक म्हणजे काय? 100. ठीक आहे, 100वा महोत्सव म्हणतो आपण. म्हणजे तिथे कशामध्ये आलं? क्रमवाचक संख्या विशेषणामध्ये आलं. त्यानंतर रौप्य. रौप्य महोत्सव कधीचा असतो? 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रौप्य महोत्सव साजरा केला जातो. रौप्य म्हणजे 25वा महोत्सव कशामध्ये येईल? क्रमवाचक संख्या विशेषामध्ये. म्हणजे बोलताना आपण इथे रौप्य महोत्सव म्हणतो, पण तिथे जर आपल्याला हे कशामध्ये आलं म्हटलं तर 25वा महोत्सव असं जर म्हटलं, 25वा म्हणजे क्रम दाखवत आहे. 100वा महोत्सव म्हणजे क्रम दाखवत आहे. तर हे कशामध्ये आलं? क्रमवाचक संख्या विशेषणामध्ये आलं. 9वा वर्ग, 8वी पुण्यतिथी, 3री कक्षा काय दाखवत आहे? क्रम दाखवत आहे. द्वितीय श्रेणी क्रम दाखवत आहे. 17वा स्वातंत्र्य दिन. हिरक महोत्सव कधीचा असतो? 60 वर्षाचा म्हणजे 60वा महोत्सव. असं 60वा म्हणजे बोलताना आपण बोलतो ना हिरक, नाही हिरक तर म्हणतोच आपण, पण हे हिरक महोत्सव कशात येईल असं जर विचारलं गेलं तर ते क्रमवाचक संख्या विशेषणामध्ये येईल. कारण 60वा महोत्सव, हिरक म्हणजे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेलिब्रेट करतो आपण, म्हणजे 60वा महोत्सव कशामध्ये येईल? क्रमवाचक संख्या विशेषण. सुवर्ण महोत्सव 50 वर्षांनी साजरा करतो म्हणून ते काय? 50वा महोत्सव कशामध्ये येईल? क्रमवाचक संख्या विशेषणामध्ये. 6वे घर, तृतीय क्रमांक. अमृत महोत्सव 75 वर्षाचा असतो म्हणजे 75वा महोत्सव कशामध्ये येईल? क्रमवाचक संख्या विशेषणामध्ये. कळलं? त्यानंतर बघा, आता बघायचं आवृत्तीवाचक संख्या विशेषण. ठीक आहे, आवृत्तीवाचक संख्या विशेषण हा आहे संख्या विशेषाचा तिसरा प्रकार. बघा, एखाद्या संख्येची आवृत्ती पुन्हा पुन्हा होत असेल किंवा एखादी संख्या पुन्हा पुन्हा किती वेळा आली आहे हे सांगत असेल तर त्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. एखाद्या संख्येची आवृत्ती पुन्हा पुन्हा होत असेल किंवा एखादी संख्या पुन्हा पुन्हा किती वेळा आली आहे हे सांगत असेल तर त्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थामध्ये बघा, एकेरी फेटा, एकेरी, दुहेरी, तिहेरी हे सगळे कशामध्ये येते? आवृत्तीवाचक मध्ये येते. एकेरी फेटा, तिहेरी मालिका, तिरंगी झेंडा. झेंडा कसा? 3 रंगाचा झेंडा आहे म्हणून तिरंगी झेंडा. ठीक आहे, दुप्पट मुले, दुप्पट, चौपट, पाचपट हे सगळे कशामध्ये येतात? आवृत्तीवाचक मध्ये येते. दुगुणित आनंद, आनंद कसा आहे? द्विगुणित आहे. ठीक आहे, डबल आनंद म्हणजे द्विगुणित आनंद म्हणजेच कशामध्ये जाईल? ते आवृत्तीवाचक मध्ये जाईल. दुहेरी रंग, चौपदरी रस्ता हे सगळे काय? आवृत्तीवाचकचे उदाहरण आहे. व्याख्येवरून बरोबर लक्षात घ्या, एखाद्या संख्येची आवृत्ती पुन्हा पुन्हा होत असेल किंवा एखादी संख्या पुन्हा पुन्हा किती वेळा आली आहे हे सांगत असेल तर त्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. बघा, त्यानंतर आहे पृथक्कवाचक. ठीक आहे, संख्या विशेषणाचा चौथा प्रकार पृथक्कवाचक संख्या विशेषण. एखाद्या संख्येचा बोध वेगवेगळ्या गटांमध्ये होत असेल तर असा गट दर्शवण्याला संख्यावाचक शब्दाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. एक मिनिट, हे चुकला इथे व्याख्या. इथे अनिश्चित नाही पाहिजे, अनिश्चित नाही पाहिजे, इथे पृथक्कवाचक पाहिजे. तिथे चुकलाय तिथे. बघा, पृथक्कवाचक. एक मिनिट. पृथक्कवाचक वाचक. बघा, पृथक्कवाचक संख्या विशेषण. एखाद्या संख्येचा बोध वेगवेगळ्या गटांमध्ये होत असेल तर असा गट दर्शविणाऱ्या संख्यावाचक शब्दाला पृथक्कवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थमध्ये बघा, 10 मुलांचा गट, 5 मुलांचा गट, 6 मुलांचा गट. इथे डबल संख्या येते म्हणजे काय? एखाद्या संख्येचा बोध वेगवेगळ्या गटांमध्ये होत असेल तर असा गट दर्शवणाऱ्या संख्यावाचक शब्दाला पृथक्कवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. 10 मुलांचा गट, एक मुलगा काय? पृथक्कवाचक संख्या विशेषण. 7 मुली, 5 गट, 2 गट. ठीक आहे, इथे परत आली आहे संख्या म्हणजे काय? पृथक्कवाचक संख्या विशेषणामध्ये ते उदाहरण जाईल. त्यानंतर बघा,
अनिश्चित, ठीक आहे. अनिश्चित म्हणजे काय? सोपी आहे एकदम. अनिश्चित म्हणजे जर एखाद्या संख्या विशेषणापासून संख्या किती आहे हे निश्चित सांगता येत नसेल तर अशा संख्या विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. जर एखाद्या संख्या विशेषणापासून किती संख्या म्हणजे किती संख्या आहे हे निश्चित सांगता येत नसेल तर त्याला आपण अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतो. सर्व मुले, मुले कसं आहे? सर्व मुले आहे, पण नेमके त्या सर्व मध्ये किती आहे हे सांगता येते का आपल्याला? सर्व मुले म्हटलं आहे पण त्या सर्व मध्ये किती मुले आहे हे सांगता येत नाही, म्हणजे काय? ते अनिश्चित संख्या विशेषण झालंय. इतर साहित्य, इतर साहित्य म्हणजे नेमकं कोणतं? इतर म्हणजे कोणतं हे माहिती नाही, म्हणजे अनिश्चित आहे, म्हणजे इतर साहित्य हे कशामध्ये जाईल? अनिश्चित संख्या विशेषणामध्ये. खूप पैसा, खूप म्हणजे नेमका किती सांगता येत नाही. अल्प रक्त पुरवठा, अल्प म्हणजे किती, किती प्रमाणात रक्त पुरवठा हे निश्चित सांगता येत नाही, म्हणजे ते काय झालं? अनिश्चित सर्वनाम झालं. सर्व रस्ते, नेमके किती रस्ते हे सांगता येत नाही. इत्यादी देश, इत्यादी म्हणजे कोणते कोणते देश हे सुद्धा सांगता येत नाही, म्हणजे ते कशामध्ये गेलं? अनिश्चित सर्वनामामध्ये गेलं. नेमकं सांगता येत नाही किती प्रमाणात आहे. सर्व म्हणजे किती प्रमाणात, काही म्हणजे किती प्रमाणात, तर हे आपल्याला सांगता येत नाही, म्हणून ते काय झालं? अनिश्चित सर्वनाम झालं. लक्षात आलं? त्यानंतर बघा विशेषणाचे साधित प्रकार. ठीक आहे, साधित प्रकार आता कोणते कोणते आहे विशेषणाचे? नाम साधित विशेषण, आता हा पहिला प्रकार आहे विशेषणाच्या साधित प्रकारामधला हा पहिला प्रकार आहे नाम साधित विशेषण. आता नाम साधित विशेषण म्हणजे काय हे आपल्याला बघायचंय. बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर नामापासून तयार झाला असेल, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर नामापासून तयार झाला असेल तर त्याला आपण नाम साधित विशेषण असे म्हणतो. आता संत्र बघा, नागपूरची संत्र म्हणतो आपण, नागपुरी संत्रे. नागपूर काय झालं? नाम झालाय, म्हणजे ते विशेषण कशापासून तयार झालाय? नामापासून तयार झालाय, म्हणजे हे काय झालं आहे? नाम साधित विशेषण. नागपुरी संत्रे. साखर काकडी, ठीक आहे, नामापासून तयार झालाय. पुस्तक विक्रेता, पुस्तक काय नाम झालाय, म्हणजे पुस्तक विक्रेता कशामध्ये येईल? नाम साधित विशेषणामध्ये येईल. आग्र्याचा पेठा, पेठा कुठला? आग्र्याचा. आग्रा काय आहे? नाम आहे, म्हणजे नाम साधित विशेषण. फळ भाजी, फळ काय आहे? नाम आहे, म्हणजे नाम साधित विशेषणामध्ये ते जाईल. इथे काय म्हटलंय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर नामापासून तयार झाला असेल तर त्याला नाम साधित विशेषण असे म्हणतात. बघा, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी चप्पल, चप्पल कुठली? कोल्हापूरची, म्हणजे नामापासून तयार होत आहे. कापड दुकान, कापड काय? नाम आहे, म्हणजे हे नाम साधित विशेषण झालेलं आहे. त्यानंतर सोलापुरी चादर, ठीक आहे, सोलापुरी चादर इथे घेऊ आपण. सोलापुरी चादर, ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे इथे काय झालंय? सोलापुरी काय आहे? हे नाम साधित विशेषण आहे, नामापासून तयार झालाय, म्हणजे सोलापुरी चादर सुद्धा कशामध्ये येईल? नाम साधित विशेषणामध्ये येईल. त्यानंतर बघा दुसरा आहे साधित प्रकारामधला धातू साधित विशेषण. धातू साधित विशेषण म्हणजे काय? बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर धातूपासून तयार झाला असेल, ठीक आहे, धातू माहिती आहे तुम्हाला, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर धातूपासून तयार झाला असेल तर त्याला धातू साधित विशेषण असे म्हणतात. रडणारे, धातू साधित. रडणारे बाळ, म्हणजे बाळ कसे आहे? रडणारे आहे, ते काय झालं? धातू साधित विशेषण झालं. ठीक आहे, धातू, रडणारे बाळ. वाहती नदी, ठीक आहे, खाणारा पैसा, नारा लागलाय प्रत्यय, म्हणजे काय झालाय? धातू. ठीक आहे, धातू साधित विशेषण. वाहती नदी, खाणारा पैसा. पेटती ज्योत, पेटती ज्योत, धातू साधित विशेषण. हसरी मुलगी, हसणारा मुलगा, हसरी मुलगी, म्हणजे हे काय झालं? धातू साधित विशेषण झालं. पिकलेला आंबा, धातू साधित विशेषण. बोलकी बाहुली, हे काय झालं? धातू साधित विशेषण. कळलं? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर धातूपासून तयार झाला असेल, धातूपासून तयार झाला असेल तर त्याला धातू साधित विशेषण असे म्हणतो. नारा, नारी असे प्रत्यय लागतात ना, तर तेच बघा, धातू साधित विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर धातूपासून तयार झाला असेल तर त्याला धातू साधित विशेषण असे म्हणतात. त्यानंतर बघा अव्यय साधित विशेषण. ठीक आहे, तर अव्यय साधित विशेषण नेमकं काय आहे? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर अव्ययापासून तयार झाला असेल, ठीक आहे, नामाबद्दल खालची, वरची, पुढची, सामोरची, हे काय? अव्यय आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर अव्ययापासून तयार झाला असेल तर त्याला अव्यय साधित विशेषण असे म्हणतात. तर त्याला अव्यय साधित विशेषण असे म्हणतात. बघा आता,
मागची नदी अव्यय साधित, मागची नदी काय झालं अव्यय साधित विशेषण झालंय. पुढची गल्ली अव्यय साधित विशेषण. वरचा मजला अव्यय साधित विशेषण. मागचे दार अव्यय साधित विशेषण. बाजूचे घर काय झालंय अव्यय साधित विशेषण. पुढारलेली माणसे, खालची माडी हे काय झालंय अव्यय साधित विशेषण झालंय. मागे पुढे वर खाली हे सगळे काय अव्यय आहे, म्हणजे हे कशामध्ये गेलं अव्यय साधित विशेषणामध्ये गेलं. ठीक आहे, हे मागची काय झालं विशेषणच झालंय, पुढारलेली काय विशेषण झालंय, म्हणजे त्या विषयाचा प्रकार जर विचारला तर काय सांगता येईल आपल्याला अव्यय साधित विशेषण. पुढची गल्ली, बाजूचे घर, वरचा मजला, मागचे दार. आलं लक्षात अव्यय साधित विशेषण. त्यानंतर बघा आता विशेषणाचे काही उर्वरित प्रकार आहेत, दोन प्रकार आहे, अधिविशेषण आहे आणि विधिविशेषण. ठीक आहे, अधिविशेषण आणि विधिविशेषण. तर बघा अधिविशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द नामाच्या अगोदर येत असेल. ठीक आहे, नाम आहे आणि नामाच्या अगोदर जर विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर येत असेल तर त्याला काय म्हणतात आपण अधिविशेषण असे म्हणतो. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द नामाच्या अगोदर येत असेल तर त्या वाक्याला अधिविशेषण असे म्हणतो. ठीक आहे, तर त्याला आपण अधिविशेषण असे म्हणतो. उदाहरणार्थ हुशार मुले, मुले काय आहे नाम आहे, नामाच्या आधी विशेषण आलाय हुशार, हुशार हे नामाच्या आधी विशेषण आलेलं आहे म्हणून ते काय झालं अधिविशेषण, म्हणजे विशेषण नामाच्या आधी येईल म्हणजे अधिविशेषण म्हणता येईल. ठीक आहे, हुशार मुले खेळतात, खेळात ढ असतात, हुशार मुले खेळात ढ असतात. हुशार मुले म्हणजे नामाच्या आधी विशेषण आलाय, ते कशामध्ये गेलाय अधिविशेषणामध्ये गेला आहे. सुंदर अक्षर, अक्षर कसे आहे सुंदर आहे, अक्षर काय आहे इथे नाम आहे किंवा आपण त्याला काय सुरुवातीला काय शिकलो विशेष्य म्हणतात. ठीक आहे, तर अक्षर काय आहे इथे नाम आहे विशेष्य आहे, त्याच्या आधी इथे विशेषण आला आहे म्हणजे आपण याला काय म्हणतो अधिविशेषण. नामाच्या आधी जर विशेषण येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो अधिविशेषण. सुंदर अक्षर कोणालाही आवडते, चांगली पूजा देवाला आवडते, चांगली पूजा, पूजा कशी आहे चांगली आहे. ठीक आहे, चांगली म्हणजे पूजा विशेष म्हणजेच नाम झाला आहे आणि त्याच्या आधी विशेषण आलंय, चांगली हे विशेषण त्या नामाच्या आधी आलं आहे म्हणजे इथे काय झालंय अधिविशेषण म्हणता येईल. ठीक आहे, अधिविशेषण. त्यानंतर दुसरा प्रकार आहे विधिविशेषण. विधिविशेषण म्हणजे नामाच्या नंतर येणारं विशेषण म्हणजेच विधिविशेषण. बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द नामाच्या नंतर येत असेल तर त्याला विधिविशेषण असे म्हणतात. इथे काय होईल उलट, अधिविशेषण काय होते अधिविशेषण मध्ये नामाच्या आधी विशेषण येते आणि विशेषणामध्ये काय होते तर नामाच्या नंतर विशेषण होते. ठीक आहे, बघा सागर हुशार आहे. ठीक आहे, नाम आधी आला आहे त्याच्यानंतर विशेषण आलं आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द नामाच्या नंतर येतोय म्हणजे इथे काय झालं विधिविशेषण झालं आहे. ठीक आहे, आर्चीचे अक्षर सुंदर आहे, अक्षर काय इथे नाम आहे विशेष आहे त्याच्यानंतर सुंदर म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द नामाच्या नंतर आला आहे म्हणजे इथे काय झालंय विधिविशेषण झालं आहे. आमची पूजा चांगली झाली, आमची पूजा चांगली झाली, पूजा आणि चांगली, पूजा काय आहे नाम आहे, नामानंतर त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आला आहे म्हणजे विशेषण आला आहे म्हणजे पूजा कशी आहे चांगली झाली आहे म्हणतात. म्हणजे हे काय कशामध्ये गेलं विधिविशेषणामध्ये गेलं. कळलं अधिविशेषण विधिविशेषण. तर एवढं आपलं विशेषण एवढं कव्हर केलं आपण आज. तर एक वेळा परत पाहून घेऊ आपण काय काय बघितलं आपण, काय बघितलं ते बघू. एक मिनिट बघा, सगळ्यात पहिले बघितलं आपण विशेषणाची व्याख्या. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो विशेषण म्हणतो. आता विशेष्य म्हणजे काय तर विशेषण ज्या नामाबद्दल माहिती सांगते त्याला आपण विशेष्य म्हणतो. धवळा बैल, धवळा काय विशेषण झाला, बैल काय झालाय विशेष्य झालाय. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितले विशेषणाचे एकूण 3 प्रकार पडतात. कोणते कोणते गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. संख्या विशेषाचे गणकवाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथक्कवाचक आणि अनिश्चित हे 5 प्रकार पडतात कशाचे संख्या विशेषणाचे. त्यानंतर बघा आपण बघितलं गुणविशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्या नामातील गुण दर्शवत असेल तर ते काय झालं गुणविशेषण झालं. त्यानंतर बघा सार्वनामिक विशेषण, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर सर्वनामापासून तयार होत असेल तर ते काय झालं सार्वनामिक विशेषण. तू मी हा जो तो हे काय झाले सर्वनाम झाले. तर त्याच्यापासून कोणते कोणते सार्वनामिक विशेषण तयार होतात ते आपण इकडे दुसऱ्या स्लाइड मध्ये बघितलं. ठीक आहे, तू पासून तुझा तुझी तुझे, जो पासून जसा जितका जसला जेवढी,
हा पासून, असा, असला, इतका, एवढा, अमका तमका हे सगळे आपण बघितले. म्हणजे हे सर्वनामापासून तयार झालेले सार्वनामिक विशेषण आपण बघितले. लिहून घेऊ शकता तुम्हाला ज्यांना लिहायचं आहे. त्यानंतर संख्या विशेषण. संख्या विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर संख्यावाचक असेल तर त्याला आपण काय म्हणतो, संख्या विशेषण असे म्हणतो. संख्या विशेषणाचे 5 प्रकार पाहिले आपण. गणकवाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, त्यानंतर पृथक्वाचक आणि अनिश्चित. ठीक आहे. तर गणकवाचक मध्ये आपण काय बघितलं, जिथे सरळ सरळ गणना करायची असेल किंवा एखाद्या नामाबद्दल निश्चित संख्या दर्शवायची असेल तर त्या नामापुढे येणाऱ्या विशेषणाला आपण विशेषणाला गणकवाचक संख्या विशेषण असे म्हणतो. त्यानंतर बघा गणकवाचकामध्ये पण किती प्रकार पडले होते, 3 प्रकार पडले होते. एक होतं पूर्णांकवाचक. पूर्णांकवाचक मध्ये पूर्ण संख्या येईल. त्यानंतर होतं अपूर्णांकवाचक. अपूर्णांकवाचक मध्ये संख्या पूर्ण राहणार नाही, अर्धा, पाऊण, सव्वा असे शब्द राहील. त्यानंतर बघा म्हणजे असे विशेषण राहील. त्यानंतर साकल्यवाचक म्हणजे सगळेच्या सगळे, काही शिल्लक न ठेवता, 4ही, 2ही, 5ही, 4 असेल तर 4ही, 5 असेल तर 5ही, म्हणजे साकल्यवाचक, एकही शिल्लक न ठेवता सगळेच्या सगळे म्हणजे साकल्यवाचक. त्यानंतर बघा दुसरा प्रकार पाहिला आपण संख्या विशेषणाचा, क्रमवाचक संख्या विशेषण. जर एखादी संख्या विशेषण हे क्रम दर्शवित असेल तर त्याला क्रमवाचक संख्या विशेषण म्हणतात. 21, 5. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये उदाहरण घेतले, हे विचारू शकतात. हे शतक महोत्सव झालं, रौप्य महोत्सव झालं, हिरक झालं, त्यानंतर सुवर्ण झालं. हे किती वर्षाचं, 100वा महोत्सव, 25वा महोत्सव, 75वा महोत्सव, हे सगळे कशामध्ये येईल, क्रमवाचक संख्या विशेषणामध्ये येईल. त्यानंतर बघा आवृत्तीवाचक मध्ये काय होतात, एखाद्या संख्येची आवृत्ती पुन्हा पुन्हा होत असेल किंवा एखादी संख्या पुन्हा पुन्हा किती वेळा आली आहे हे सांगत असेल तर त्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. त्यानंतर बघा पृथक्वाचक संख्या विशेषण. जर एखाद्या संख्येचा बोध वेगवेगळ्या गटांमध्ये होत असेल तर असा गट दर्शविणाऱ्या संख्यावाचक शब्दाला पृथक्वाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरण घेतले 10 मुलांचा गट, 1 मुलगा, 7 मुली, 5 मुलांचा गट, 2 मुलांचा गट, हे सगळे उदाहरण कशामध्ये येतात तर पृथक्वाचक मध्ये येतात. त्यानंतर आपण बघितलं होतं अनिश्चित. अनिश्चित म्हणजे सर्वच्या सर्व, सगळे रस्ते, काही मुली, ठीक आहे, खूप पैसा, इतर मुले, म्हणजे हे कशामध्ये नेमकं याच्यामध्ये आपल्याला काय, किती मुले आहे, किती पैसा आहे, सर्वच्या सर्व रस्ते म्हणजे नेमकं किती रस्ते आहे हे कळत नाही, अनिश्चित आहे. म्हणजे ते कशामध्ये येईल, अनिश्चित संख्यावाचक विशेषणामध्ये येईल. त्यानंतर बघा विशेषणाचे उर्वरित साधित प्रकार कोणते कोणते पाहिले होते आपण. नामसाधित. नामसाधित मध्ये इथे काय होईल, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर नामापासून तयार झाला असेल तर त्याला नामसाधित विशेषण असे म्हणतात. आग्र्याचा पेढा, नागपुरी संत्रे, कोल्हापुरी चप्पल, ठीक आहे, त्यानंतर सोलापुरी चादर, हे सगळे काय झाले, नामसाधित विशेषण झाले. त्यानंतर बघा धातुसाधित. धातुसाधित म्हणजे काय, नारा प्रत्यय लागतो, ठीक आहे. धातुसाधित मध्ये बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर धातूपासून तयार झाला असेल तर त्याला धातुसाधित विशेषण असे म्हणतात. रडणारे बाळ, वाहती नदी, खाणारा पैसा, ठीक आहे, हे सगळे काय झाले, धातुसाधित विशेषण झाले. त्यानंतर आपण अव्ययसाधित विशेषण पाहिले. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर अव्ययापासून तयार झाला असेल, अव्यय खाली, वर, मागे, पुढे, हे काय झाले, अव्यय झाले, ठीक आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर अव्ययापासून तयार झाला असेल तर त्याला अव्ययसाधित विशेषण असे म्हणतात, ठीक आहे. मागची नदी, पुढारलेली माणसे, खालची माडी, पुढची गल्ली, बाजूचे घर, हे सगळे उदाहरण कशाचे झाले, अव्ययसाधित विशेषणाचे झाले. त्यानंतर विशेषणाचे उर्वरित प्रकार कोणते बघितले आपण, अधिविशेषण आणि विधिविशेषण. अधिविशेषणामध्ये काय होईल, नामाच्या आधी नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण येईल तर तिथे काय होईल, अधिविशेषण होईल. त्यानंतर बघितलं आपण विधिविशेषण. विधिविशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा नामाच्या नंतर येईल, ठीक आहे. नाम आधी येईल, विशेषण नंतर येईल, म्हणजे काय होईल, तिथे विधिविशेषण होईल, ठीक आहे. तर आले लक्षात हे उर्वरित प्रकार कोणते होते आपले, अधिविशेषण आणि विधिविशेषण. तर आपण आज इथे विशेषण कंप्लीट केलं आहे. सगळ्यांना समजलं असेल असं मला वाटते. ज्यांना नोट्स काढायच्या त्यांनी नोट्स काढून घ्या, स्वतःच्या नोट्स काढून घ्या. त्याच्यानंतर सर्वनामापासून तयार झालेले सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते सुद्धा तुम्ही लिहून घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की नेमकं सार्वनामिक विशेषण कोणते आहे. जास्तीत जास्त संख्या विशेषाचे जे 5 प्रकार पडतात, पृथक्वाचक, आवृत्तीवाचक, क्रमवाचक, ठीक आहे, अनिश्चित, हे सगळे जे 5 प्रकार आहे ना, परीक्षेला या 5 प्रकारापैकीच कोणत्याही एका प्रकारावर प्रश्न असतो. तिथे विचारतात की हे जे विशेषण आहे ते कोणत्या प्रकारचं आहे, ठीक आहे. तर हे संख्या विशेषाचे जे 5ही प्रकार सांगितले, 5ही प्रकार व्यवस्थित करून घ्या, ठीक आहे. तर धन्यवाद. आज आपण इथे आपलं विशेषण कंप्लीट केलं आहे. सगळ्यांनी अभ्यास करा. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. समोरच्या येणाऱ्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. अभ्यास करत राहा. धन्यवाद.